नमस्कार, माझे नाव प्रज्ञा मुंगवे आहे. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालय लांडेवाडीमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. आज मी तुमच्या समोर विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सक्षमीकरण. आशा करते की तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल. महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या पुरती नको, तुझा उत्सव म्हणून फक्त आजच आरती नको. ओठातला आणि पोटातला तुझा आवाज जन्माला घाल, प्रत्यक्ष काळही बदलेल मग नव्या युगाची चाल. महिला सक्षमीकरणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठे प्रयत्न केले. त्यांनी महिलांच्या हक्कांचे समर्थन केले आणि त्यांना जाचक, रूढी आणि परंपरा यातून सुटका मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. पण सर्वप्रथम महिला सक्षमीकरण म्हणजे काय? तर महिला सक्षमीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे जी लोकांना त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या घटकांवर त्यांचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते. पण अजून सोप्या पद्धतीत सांगायचे झाले तर महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना जाचक, रूढी आणि परंपरा यातून सुटका मिळवून देणे होय. मग बाबासाहेबांनी महिला सक्षमीकरणासाठी काय काय प्रयत्न केले? तर त्यांनी स्त्री पुरुष समानता आणि सामाजिक न्यायाने रुजलेल्या समाजाची कल्पना केली. त्यांनी इतिहासकालीन स्त्रियांच्या परिस्थितीचा अभ्यास केला. त्यांनी विविध लेख पुस्तकातून लिखाण केले. त्यांनी विविध आंदोलनातून कार्य केले. त्यांनी महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु स्वतंत्र भारताच्या संपूर्ण स्त्रियांच्या पाठीमागे एका राजश्री शाहू महाराज आणि महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांचा हात होता. परंतु महिलांना घटनात्मक अधिकार फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले. काय केले बाबासाहेबांनी आपल्यासाठी? असा विचार करण्यापेक्षा काही प्रश्नांची उत्तरे आपण स्वतः शोधायला हवीत असे मला वाटते. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मनुस्मृतीतून मिळतील. त्याचबरोबर आपल्या काही हक्कांचा, अधिकारांचा उलगडाही त्यातून होईल. तसेच गुलामीखाली आयुष्य जगणं काय असतं याची देखील जाणीव होईल. कित्येक रुपये तुझी असती त्यात प्रेमाची कळस तू, कित्येक रुपये तुझी असती त्यात प्रेमाची कळस तू, प्राणवायू कुटुंबा देई तीच मंगल तुळस तू, प्राणवायू कुटुंबा देई तीच मंगल तुळस तू. जर बाबासाहेबांनी आपल्याला घटनात्मक अधिकार मिळवून दिले नसते तर? हाच नाही, यापेक्षा अनेक प्रश्न माझ्या मनात येतात. जसे की मुलींना शिक्षणाचा अधिकारच मिळाला नसता तर, घटस्फोट घेण्याचा अधिकार मिळाला नसता तर, पुनर्विवाह करण्याचा अधिकार मिळाला नसता तर, पोटगी मागण्याचा अधिकार मिळाला नसता तर, आपल्या सर्वांना एकत्र शाळेत बसून शिकण्याचा अधिकार मिळाला नसता तर, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिलीपने सुट्ट्या संविधानात नमूद केलं नसतं तर. भारतातील प्रमुख महात्मे, स्त्रीवादी नेते, समाज सुधारक यांची जर का आपण नावे घेतली तर त्यात पहिले नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच येणार. कारण त्यांना दलित नेते म्हणून लेबल केले गेले होते. पण ते फक्त दलितांचेच नव्हे तर समाजातील प्रत्येक जाती धर्मातील गरीब सामान्य जनतेचे ते नेते होते. पण फक्त दलित नेते या लेबलिंगमुळे काय होतं की बाबासाहेबांनी प्रत्येक नागरिक, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, आपल्या महान कार्यामुळे त्याला लाभच झाला पाहिजे हे कार्यच आपण अमान्य केल्यासारखे होते. खरं तर आजचा प्रत्येक नागरिक हा बाबासाहेबांचा ऋणी आहे. हे न फिटणारे कर्ज आहे. स्त्रियांचे सक्षमीकरण म्हटले तर महत्वाचा पण कदाचित चावून थोडा झालेला विषय, क्वचित हास्याचाच. ना समझो इसको तुम अबला, यह शक्ति का अवतार है, हर रूप में यह पूजनीय है, हर कर्म में यह आधार है. माँ, बहन, बेटी, पत्नी, हर रिश्ता इसमें समाया, स्नेह ममता त्याग की मूरत जिसने घर को स्वर्ग बनाया. चलो करे हम प्रण ये, हर नारी का मान बढ़ाए, सम्मान समानता देकर उसका हर सपना सजाए. खरं तर एक स्त्री, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो, सवर्ण, उच्च जातीमधील, पण ती स्त्री आहे. ती त्या काळात क्षुद्रच मानली जाणार. मुळातच समाजातील या सर्व प्रकारच्या विषमता, अन्यायाविरोधात बाबासाहेबांनी प्रचंड प्रमाणात अभ्यास केला, लिखाण केले, चिंतन केले व कार्य केले. त्यांचा विरोध हा विषमतेला, अन्यायाला होता, कोणत्याही एका जाती धर्माला नव्हता. म्हणूनच बाबासाहेबांना सर्व जाती धर्मातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करणारे महान नेते म्हणून ओळखले जात होते. पण एका गोष्टीचा आपण कधी विचार केलाय का? ही विषमता येते तरी कुठून? हिला नष्ट करण्यासाठी ज्या उपाय, ज्या कृती कराव्या लागतील ते म्हणजे सक्षमीकरण.
शिक्षण, आरोग्य ह्या अनिष्ट रूढी, परंपरा व त्यातून येणारी घटके बाबासाहेबांनी बारकाईने अभ्यासली. अनेक समाज सुधारकांनी स्त्रियांच्या उन्नतीचे प्रयत्न केले. बाबासाहेबांनी त्याचाच वारसा भक्कमपणे चालवत दूरदृष्टीने ते कार्य नुसते पुढेच नेले नाही, तर त्यांना घटनेचे कायद्याचे कवचही मिळवून दिले, जेणेकरून पुढच्या अनेक पिढ्यांमधील स्त्रियांना याचा लाभ मिळेल. शेवटी एवढंच बोलेन, कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए. यहाँ जिंदगी तो सभी जी लेते हैं, मगर जिंदगी जियो तो ऐसी जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए, सबके लिए एक मिसाल बन जाए. जय गुरु.